नेत्यांच्या गोंधळामुळं उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीत जागांवरून शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता महाविकास आघाडीनं घेतलेल्या एका निर्णयाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार वसंत गीते आणि अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे या दोघांपैकी एक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांनाच धक्का दिलाय. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडे सुमारे 70 मतदार आणि एकट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तब्बल 52 मतदार असतानाही निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय आश्चर्यकारक मानला जात आहे. याबाबत पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार सुरू असून त्या पापात सहभागी व्हायचं नसल्यानं पक्षानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तसंच अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावलंय. मात्र या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आलंय. शिवसेना शिंदे गटाला याचा अप्रत्यक्ष फायदा झाला का असा प्रश्नही आता उपस्थित केला जातोय. याहून महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी नाशिकच्या जागेबाबत आमच्याशी संपर्क साधला नाही असा दावा देखील रवींद्र मिर्लेकर यांनी केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत आहे का असा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हा निर्णय योग्य होता का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.